चालेल चालेल काय करायचं स्टार्ट मग. चलो ओके. आपण कॅल्क्युलेट करत घेतलं कोसेंट्रिक सर्कलपर्यंत आलो होतो ना 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. बघा हा 20 नंबरचा सम होता बघा झाला होता. आणि हा पण घेतला होता कॉर्ड इज लॉंग 12 ड्रॉ द डायमीटर 20 सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन द कॉर्ड ऑफ सेंटर इज. हा घेतला होता का आपण 21 नंबरला बघा त्याच्यामधला दोन होता घेतला ना. The chord is 12 centimeter long. Draw from the circle. Diameter is 20 centimeter. Distance from the chord to the center. हा काढला होता ना आपण. हिंट सांगितली होती मी तुम्हाला याची. खूप सोपं आहे बघा. बघा 21 नंबरचा सम आहे. द कॉर्ड इज लॉंग. ड्रॉ फ्रॉम द सर्कल. डायमीटर इज 20 सेंटीमीटर. डिस्टन्स फ्रॉम द कॉर्ड टू द सेंटर. ओके हा सर्कल आहे आपला. हा सर्कल हा सेंटर हा डायमीटर हा कॉर्ड बरोबर आहे. आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. करता येईल का तुम्हाला. आम्ही कन्सिडर केला ए बी. हा कन्सिडर केला सी डी. सी डी काय आपला डायमीटर. डायमीटरची लेंथ सांगितली आहे. किती सांगितली डायमीटरची लेंथ बघा समजले. मोबाईल आहे तुमच्याकडे. डायमीटरची लेंथ सांगितली आहे तुम्हाला 20 सेंटीमीटर. म्हणजे हा रेडियस 10. हा रेडियस 10. रेडियस 10 बरोबर आहे. परत याचं डिस्टन्स सांगितलं. कॉर्डचं डिस्टन्स सांगितलं. किती सांगितलं 12 सेंटीमीटर. याचं किती सांगितलं आपल्याला 12 सेंटीमीटर. म्हणजे हा 6 बरोबर आहे. याचं डिस्टन्स काढायचं आहे. पाहिजे बरोबर कंडिशननुसार याचं डिस्टन्स किती येतं 10 सेंटीमीटर. ओके किती नंबरचा आन्सर आहे ते तुमचं 21 नंबरचा आन्सर. याचं सोल्युशन 21 नंबरचं. ठीक आहे. हा 22 नंबरचा आहे बघा सम तुमच्याकडे. द कॉर्ड ऑफ सर्कल इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ सर्कल. द अँगल सबटेंडेड बाय द कॉर्ड ॲट अ पॉइंट ऑन द मायनर आर्क. हा 22 नंबरचा सम आपला. हा सर्कल. ओके त्याच्यामध्ये काय म्हणतो तो कॉर्ड ऑफ सर्कल इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ सर्कल. ही कॉर्ड आहे सर्कलची ए बी. द कॉर्ड ऑफ सर्कल. हा सेंटर ओ. तिची डिस्टन्स कशी आहे सेम. आपल्याला कोणतं अँगल फाइंड आउट करा म्हणतो तो. देन फाइंड द अँगल सबटेंडेड बाय द कॉर्ड ऑन मायनर आर्क. बघा काय मिळेल मायनर आर्क मधला कॉर्ड. मायनर अँगल मायनर सेक्टर मधला मायनर आर्क मधला आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा. यातली मेजर आर्क कोणती आहे मायनर कोणती. मी ते पॉईंट प्लॉट करतो लागत असेल तर हा ई करतो हा एफ करतो. खूप सोपं आहे पण. मायनर आर्क मधला अँगल सबटेंडेड फाइंड आउट करायचा.
नाही, एकच त्या अँगल सबस्टँडेड झाला. कोणता सबस्टँड झाला? 60 डिग्री. सेंट्रल अँगल जो आहे तो त्याने सबस्टँडकडे अँगल आहे. आता तिन्ही कंडिशन कशा आहेत? सेम आहे. म्हणजे हा किती झाला? 60. आपण 60. आपण मायनर कोणता घेतलेला आहे? सेंट्रल एकच अँगल. ए ओ बी ची आणि किती येणार तुमची? 60 डिग्री. तिथं काय 60 डिग्री संपलं. नेक्स्ट वन आहे अँगल सबस्टेंडेड बाय द chord at the center 60 degree. The ratio between chord and radius 1:1. सिंपल आहे तो पण 60 डिग्री साठी आहे. बरोबर आहे. सगळ्या लाईन कशा असणार आहे? सेम. मग याचा रेशो आणि याचा रेशो कसा असणार आहे? 1:1. 24 नंबरचं काय बघा बरं. 120 म्हणतो तर द सर्कल equal radii at the center A and B passes through the center. On the other circle cut C and D, the angle DBC is equals to. अँगल कोणता फाइंड आउट करायचा आपल्याला? DBC फाइंड आउट करायचा आहे. नाही करूया कधी करता. हा सर्कल आहे. हा किती नंबरचा सम आहे? 24 नंबरचा. हा फर्स्ट सर्कल. सेकंड सर्कल. याचा सेंटर ए आहे, हा सेंटर बी आहे. बरोबर आहे. आणि कट झाले कॉर्ड्स. कशामध्ये कट झाले? सी आणि डी मध्ये. अँगल फाइंड आउट करायचा आपल्याला. कोणता अँगल फाइंड आउट करा म्हणतो तो? DBC. DBC फाइंड आउट करा म्हणतो. रेडियस कशा सांगितल्यात? इक्वल सांगितल्यात का? हा, इक्वल रेडियस आहे. म्हणजे रेडियसची व्हॅल्यू सेमच आहे. हा 90 डी. याची जेवढी रेडियस आहे ही रेडियस आहे. याची जेवढी रेडियस आहे ही रेडियस आहे. सिंपल कन्सेप्ट आहे एकदम. आणि सर तो ऑप्शन्स तुमच्याकडे आहेतच ना. पहिले ऑप्शन्स किती सांगितलेले आहे त्याने? 60, 100, 120 आणि 140. किती येतो बघा बरं. मग डायग्राम पण ड्रॉ करून दिले 23 साठी. 120 संपलं. ओरली कॅल्क्युलेशन्स आहे. हे बघा आता जर मी हा सेंटर कन्सिडर केला बी, तर ए बी काय झाली? रेडियस झाली. हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स कसं आहे? सेमच आहे. जरी या सर्कलची रेडियस आहे एडी, पण त्याने सांगताना सांगितलं की रेडियस कशा आहेत? इक्वल आहेत. म्हणजे सपोज इथं डिस्टन्स 2 असेल तर इथं पण डिस्टन्स किती असणार आहे? 2. बरोबर आहे. इथं डिस्टन्स किती असणार आहे? परत 2. कोणता ट्रायंगल तयार झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एक अँगल किती डिग्रीचा असतो? 60 डिग्रीचा. बरोबर आहे. हा इक्विलॅटर झाला. मग वरचा पण हा पण काय होणार? इक्विलॅटरलच होणार. म्हणजे हा किती होणार? परत 60 आणि 60 + 60 किती होणार? 120.
एक शेवटचा आहे तो करा आता. तो काल जाताना सांगितलं बरोबर तुम्हाला. त्याचं किती आलं होतं 12 सेंटीमीटर. काल जाताना आन्सर आलं होतं ना त्याचं 12 सेंटीमीटर. सांगायचं पुन्हा परत नाही. काय सांगितलं बघा सर. O is the center of circle, AB is the chord of circle, OM is perpendicular to AB, AB is equals to 20 centimeter, OA is equals to 2 root of 11 आहे. परपेंडिक्युलरचं साईन आहे ना तिथे काय घ्यायचं 2 root of 11. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. हे बघा हा सर्कल हा सेंटर किती नंबरचा आहे 25 नंबरचा आहे सर. हा AB रेडियस सॉरी कॉर्ड O हा O हा परपेंडिक्युलर M त्याचं डिस्टन्स सांगितलं आहे 2 root of 11. परत कोणाचं सांगितलं आहे EBचं म्हणजे होणार 10. बघा काय मिळेल हायपोटेन्यूस काढायचं आहे 12. 12 पर्यंत कसं जाणार होता. खूप सोपं आहे 12 पर्यंत जाण्यासाठी. याचा स्क्वेअर करणार. याचा स्क्वेअर किती येतो तुमचा 4 root of 11 चा स्क्वेअर किती येतो 2 root of 11 चा स्क्वेअर किती येतो 2 root of 11 चा स्क्वेअर येतो 4 into 11 बरोबर आहे. 10 चा स्क्वेअर किती येतो 100. आता हे किती झालं 44. हा किती झाला होता 100. टोटल किती आलं 144. 144 कोणाचा स्क्वेअर रूट आहे रेडियस. हे राहिलेले कालचे 4 सम्स होते आपले बरोबर आहे. आणि एक सम तुम्हाला करायला सांगितलं केला नसेलच तुम्ही. हा सांगितलं होतं चालताना करा. जाताना हा सांगितलं होतं तुम्हाला करा म्हणून झालं. पॉलिगॉनचे काही कन्सेप्ट घेऊन येतो आपण नवीन थोडंसा. पॉलिगॉनमध्ये जे ज्या कंडिशन्स आहेत पॉलिगॉन आणि तुमचा क्वाड्रिलॅटरल. आपण सुरू करतोय नवीन टॉपिक्स पॉलिगॉन आणि क्वाड्रिलॅटरल. एक क्वाड्रिलॅटरचे कन्सेप्ट आहेत आज. उद्या आपण पॉलिगॉनचे बघूया. ठीक आहे. पॉलिगॉन म्हणजे काय असतो आपला बहुभुज. सिंपल कंडिशन तुम्हाला माहिती आहे की बहुभुज असतो. भरपूर साऱ्या भुजा असतात त्याचं कलेक्शन असतं त्याला म्हणतो आपण पॉलिगॉन. क्वाड्रिलॅटरल माहितीच आहे तुम्हाला 4 कंडिशन्स इक्वल असतात. तर आज काही सम्स क्वाड्रिलॅटरलची घेऊयात काही उद्या पॉलिगॉनची घेऊयात. म्हणजे तुमची ती आयडिया पण ती पण क्लिअर होते. पॉलिगॉन आणि क्वाड्रिलॅटरल मिळून एखादा सम विचारतो. त्याच्यावरती काही जास्त विचारलेलं नाही आतापर्यंत परीक्षेला बरं का. ठीक आहे. कोण सुरू मग पॉलिगॉनचा. हा पहिला सम आहे बघा पॉलिगॉनचा. बघा काय द्यायचं आता डायरेक्टच आहे. याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही. क्वाड्रिलॅटरलचा सम आहे हा तुम्हाला करता येईल. 2 लाईट्स रॉड A plus B चे डिस्टन्स CD चा डिस्टन्स A minus B symmetrically laying on horizontal AB kept intersect two starting AC and BD perpendicular distance between A. The length of AC is given pi. दोन कॉर्ड हॉरिझॉन्टली सिमेट्रिकल आहेत. हॉरिझॉन्टल आहेत म्हणजे ही आहे 2 लाईट रॉड. ओके. पुढे काय म्हणतो तो एबीचं डिस्टन्स मी कन्सिडर केलं याला ए याला बी याला सी आणि याला डी. आता याचं एबीचं डिस्टन्स आहे आपल्याकडे किती आहे एबीचं डिस्टन्स ए प्लस बी. सीडीचं डिस्टन्स आहे ए मायनस बी. आता पुढे काय म्हणतो केट स्टार्टिंग ए सी अँड बी डी परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द रॉड. परपेंडिक्युलर डिस्टन्स काढला असतो रॉडचा ती आहे ए. तर तुम्हाला फाइंड आउट करायची यापैकी कोणती कंडिशन सापडल्या बघा. सोपा आहे पण ते विचार करा थोडसा काय करते तिच्यावर. तुम्ही डायग्राम ड्रॉ करा बरोबर आहे सर.
हॉरिझॉन्टल काढायला सांगितलं ना, तर हे कसे काढले, पॅरलल फाइंड आउट केले. हॉरिझॉन्टल कसे येतील मग, हा पहिला ए बी आणि दुसरा सी आणि डी. हो असं हे वर्टिकल आहे. तुम्ही करा ना पुढे, काही त्याला प्रॉब्लेम नाही, पुढे चेंज करा तो डायग्राम, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त आन्सर पाहिजे, डायग्राम कशी चेंज करा काही फरक पडत नाही. कसंही करू शकतो आपण याला. हा ए, हा बी, सी आणि मला असंही करू शकतो तुम्ही, काही फरक नाही. आपल्याला डायग्रामचं नाही आहे एवढं, आपल्याला फक्त काय त्याचं मेन आन्सर आहे. तुम्ही कसंही फिरवा डायग्रामला, काही फरक पडत नाही. बघा मला आता काळावर पटकन चला. ए बी डिस्टन्स सांगितलेला आहे, सी डी डिस्टन्स सांगितलेला आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स पण सांगितलेला आहे. दोन रॉड मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स पण माहिती आहे. आपल्याला लेंथ ऑफ एसी फाइंड आउट करायचं आहे. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, लेंथ ऑफ एसीची. परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून कुठपर्यंत असणार, सी पासून असणार. मग मी परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉ केलं, हा ई पॉइंट म्हटला, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉ केलं परत, त्याला एफ म्हटलं. आता हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम असणार आहे. सी डीचं डिस्टन्स आपल्याकडे आहे, टोटल ए बीचं डिस्टन्स आपल्याकडे आहे. ओके, हे डिस्टन्स आपल्याकडे आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, ए. चला मी जर याला एक्स म्हटला तर हा पण किती होणार, एक्स. आता कंपॅरिझन करा, बरं पडायचं. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू जर तुम्हाला मिळाली तर अडचण नाही, खूप सोपं आहे. इकडे जर केलं या डायग्राम मध्ये, हा ई होणार, हा एफ होणार. टोटल डिस्टन्स ए प्लस बी, हे टोटल डिस्टन्स ए मायनस बी, हा परपेंडिक्युलर ए. त्या डायग्राम मध्ये पण कंपॅरिझन केला आपण, तरी पण तेच आहे ना, जसं हे आलं तसं ते मिळतं. आणि हे आपण कन्सिडर केलं होतं एक्स, हे पण तेवढं असणार आहे एक्स. नाही नाही क्लिक होत आहे. आता हे बघा, हा परपेंडिक्युलर रॉड ए बी, त्याला दोन्ही हॉरिझॉन्टल किंवा या कंडिशनमध्ये घ्या, या कंडिशनमध्ये घ्या, काही फरक पडणार नाही. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ए, म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे, ए. आता ही यांची सेम साईड आहे, कारण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, बरोबर आहे. म्हणजे जेवढं सी डीचं डिस्टन्स आहे तेवढं कोणाचं डिस्टन्स असणार, ई एफचं. मग ए बीची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला, ए बी इज इक्वल्स टू ए ई प्लस ई एफ प्लस एफ बी. कोणाचं डिस्टन्स आलं टोटल, हे ए बीचं डिस्टन्स आलं. ओके, याच्यामध्ये ए ईची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली होती, एक्स. ई एफची व्हॅल्यू काय कन्सिडर केली, ए मायनस बी. एफ बीची व्हॅल्यू काय कन्सिडर झाली आपली, डायरेक्ट एक्स. एक्स प्लस एक्स किती झाला तुमचा, हा 2x. हा किती झाला, ए मायनस बी. इकडे काय याचा डिस्टन्स, ए प्लस बी. हा प्लस ए, हा प्लस ए, काय झाला कॅन्सल. बी जर इकडे आला तर हा काय होणार तुमचा, 2b इज इक्वल्स टू किती होणार, 2x. एक्स ला व्हॅल्यू किती आली, डायरेक्ट बी, बरोबर आहे. मग हे किती झालं, डी. हा काय परपेंडिक्युलर, हा काय झाला हायपोटेनियस. हायपोटेनियसचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर प्लस
पण डायग्रामचं कंपॅरिझन कसंही करा तेच मिळणार आहे. टोटल डिस्टन्सचं कंपॅरिझन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की एक्स केला तर मग तो कसा. बघा इथं आपण बी पुट केला, इथे बी पुट केला, बी प्लस बी किती झाला 2b, 2b मधून मायनस बी सबट्रॅक्ट झाला, किती राहिला बी. बरोबर आहे. ए तर ऑलरेडी होताच आपल्याकडे. इक्वेशन कसं तयार होणार बघा, ए प्लस बी इज इक्वल्स टू. आता हे कंपॅरिझन करायचं आपल्याला. इथं काही आर एच एस इज इक्वल्स टू एल एच एस येतं. ही व्हॅल्यू किती होती आपली बी, ही किती होती ए मायनस बी, आणि राहिला किती होता परत प्लस बी. हा प्लस बी मायनस बी काय झाला कॅन्सल, कॅन्सल काय आलं परत ए प्लस बी, म्हणजे आपण काढलेला आन्सर बी कसं आहे करेक्ट आहे. आता हा पार्टिलेटर होता सम होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये अडचण आहे का, त्याचे एरिया असे पडले की काहीतरी गंभीर क्वेश्चन सांगितलं तुम्हाला. हा बघा पाहिजे. आता याला तर करताच राईट. पी क्यू आर एस इज द रेक्टँगल, पी क्यू इज इक्वल्स टू रूट ऑफ 3 क्यू आर. देन व्हॉट इज द अँगल पी आर एस इज इक्वल्स टू 60, 45, 30, 15. सगळ्यांना दिसतंय ना क्लिअर पाठीमागे. पिक्चर क्लिअर आहे का तुमच्याकडे, दिसतंय का तुम्हाला क्लिअर. हा पण खूप सोपा आहे, एकाच कंडिशन मध्ये होत आहे सर. आता रेक्टँगल कसा असतो हे महत्वाचं. अँगल पी आर एस फाइंड आउट करायचं. किती डिग्री आला 45. तुम्ही डायरेक्ट हाफ केला 90चा, 60चं थोडंसं जवळ आहात या. थोडंसं कन्सेप्ट क्लिअर आहे, थोडंसं फक्त जवळ आहे. 30, 50 ते येणारच नाहीये. मग एकच आन्सर राहिला. मी नाही म्हटलं 460 नाही म्हटलं 45 नाही म्हटलं की मग एकच राहिला 50 ते 15 तो येतच नाहीये. हा क्वाड्रिलॅटरल आहे आपला. चला आता याच्यामध्ये हा पी, हा क्यू, हा आर आणि हा एस. आपल्याला कोणता अँगल फाइंड आउट करायचा आहे पी आर एस. पी आर एस हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. आता या अँगल पर्यंत जायचं असेल तर पी क्यू ची व्हॅल्यू आपल्याला सांगितली. पी क्यू ची किती सांगितली रेशो. आता ट्रायंगल बी कन्सिडर केला हा कोणता पी आर क्यू मध्ये. पी आर क्यू मध्ये हा किती डिग्री असणार रेक्टँगलचा अँगल असल्यामुळे 90 डिग्री असणार. बरोबर आहे. आता हा जर 90 डिग्री आहे तर आपल्याला एक कंडिशन सांगितली पी क्यू इज इक्वल्स टू रूट ऑफ 3 क्यू आर. बरोबर आहे. मग पी क्यू अपॉन क्यू आर हा रेशो आला बघा. बरोबर आहे. रेशो रेशो बरोबर आहे. मी काढलेला रेशो बरोबर आहे का. रेशो बरोबर आहे का मी काढलेला. हा तो क्यू आर फक्त इकडे डिवाइड केला तर पी क्यू अपॉन किती आला क्यू आर. इकडे किती राहिला √3. √3 ला काहीच डिवाइड नाही म्हणून किती असणार आहे 1. आता डिस्टन्स पी क्यूचं डिस्टन्स किती आहे आणि क्यू आरचं डिस्टन्स किती आहे 1. या अँगल करता बरोबर आहे. या अँगल करता या अँगल करता एकमेकाचे काय आहेत अल्टरनेटिव्ह अँगल्स आहेत. मग साइन किंवा टॅन आपण फाइंड आउट केला. टॅन थिटा इज इक्वल्स टू √3 अपॉन 1. टॅन थिटा काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड.
1/√3. कोणत्या अँगलमध्ये येतं? 30 डिग्रीमध्ये व्हॅल्यू किती आहे? 1/√3 आहे का? मी काय काढलं? उलटच काढलं फक्त थोडंसं. किंवा तिथे जर मी cot 30 काढला, म्हणजे या कंडिशननुसार जर काढायचं असेल तर cot 30 किती येतो? √3/1. म्हणजे हा काय झाला परत 30 डिग्री. ओके, म्हणजे हा अँगल किती डिग्री झाला आपला? 30 डिग्री. हा अल्टरनेटिंग आहे. हा किती झाला? ऑल अँगल्स आर 90 डिग्री. पण तो 30 झाल्यावर हा किती होणार? PQR हा 90 डिग्री आहे. बरोबर आहे. आता ट्रायंगल ज्या वेळेस आपण ड्रॉ करतो, बरोबर आहे, हा जर ट्रायंगलचा फक्त विचार केला एवढ्याच, हा किती झाला? 30 60 झाला का? 30 60 90. आता मग हा जो काढणार मी, हा किती येणार पुन्हा? 60 डिग्री, कारण हा 90 आहे. आता हा पण किती येणार? 90. मग हा 60 झाला. हा तर आपण 30 60 नुसार 60 फाइंड आउट केला. बरोबर आहे, कारण हे 90 आहे म्हणून. हा किती राहिला परत? हला कसंही तुम्ही ॲडजस्ट करा, ते एकच मिळतं आहे. अल्टरनेटिंगची कंडिशन अप्लाय करा किंवा मी सांगितली आता ही कंडिशन अप्लाय करा. हला आहे का अडचणीच्या मध्ये काय येतं? आणि हे 30 जे फाइंड आउट केलं ते कशावर फाइंड आउट केलं आपण? या रेशोवर. आता मला ज्यावेळेस हा पी हा अँगल फाइंड आउट करायचा असेल, बरोबर आहे, तर पी अँगलसाठी टॅन थिटाची व्हॅल्यू काढता येतं. टॅन थिटाची व्हॅल्यू आली माझी √3/1. म्हणजे पी क्यूचं डिस्टन्स किती आहे? √3 आहे. आणि क्यू आरचं डिस्टन्स किती आहे? 1 आहे, कारण ते कंपॅरिझनमध्ये दिसतंय. बरोबर आहे. मी ज्यावेळेस टॅन cot थिटा फाइंड आउट करेल किंवा टॅन थिटा फाइंड आउट करेल, दोन्ही कंडिशन्स अप्लाय करता येतील. cot थिटा आणि टॅन थिटा ज्यावेळेस मी फाइंड आउट करेल त्यावेळेस येणारी कंडिशन 30 मध्येच अँगलची व्हॅल्यू किती आहे? 1/√3. आणि cot 30 मध्ये व्हॅल्यू किती आहे? √3. दोनच कंडिशन्समध्ये आहेत, बाकीच्या कंडिशनमध्ये नाही आहेत आपल्याकडे. ओके, आता जर आपण इकडे ॲडजस्ट केला हा 30 साठी, तर 30ची अपोजिट साईड ही आहे. बरोबर आहे. आणि ही त्याची काय झाली? ॲडजस्टंट साईड. आपण कोणासाठी करतोय फाइंड आउट? टॅनसाठी. ठीक आहे. आता मला तसं नाही करायचंय, मला हायपोटेनियसवर ॲडजस्ट करायचंय. मला कशावरती ॲडजस्ट करायचं? आता हायपोटेनियसवरती ॲडजस्ट करायचंय. मग ह्या दोन साईड तर मला मिळाल्या होत्या. एक मिळाली होती 1, दुसरी मिळाली होती √3. मग हायपोटेनियस किती मिळणार आहे? √3चा स्क्वेअर आणि 1चा स्क्वेअर. √3चा स्क्वेअर किती झाला तुमचा? 3. बरोबर आहे. 1चा स्क्वेअर किती झाला? 1. 3 + 1 किती झाला? 4. 4चं स्क्वेअर रूट किती आलं? 2. हे आलं 2. बरोबर आहे. म्हणजे एक ट्रायंगल आपल्याला असा मिळाला, हा ट्रायंगल की ज्याचा हायपोटेनियस 2 आहे. हा जर अँगल मी कन्सिडर केला तर या अँगलची ॲडजस्टंट साईड आहे √3 आणि ही साईड आहे 1. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मला सगळे रेशो फाइंड आउट करता येतात. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक. बरोबर आहे. मग त्या कंपॅरिझनमध्ये मी इकडे फाइंड आउट केलं. मग आता मी हा विचार केला होता की हे आता दोन पॅरलल आहे का? रेक्टँगल म्हणतोय. बरोबर आहे. आणि ही त्याची ट्रान्सफर लाईन आहे, म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन आहे. मग इंटरसेक्टिंग लाईनचा जर मी हा अँगल फाइंड आउट केला तर बरोबर हा अँगल मिळणार आहे, कारण तो अल्टरनेटिंग आहे एकमेकांचे. अल्टरनेटिंग अँगल्स कसे असतात? इक्वल. हा एक कन्सेप्ट यूज केला. नसेल तो करायचा तर यावरून कळतं की हे कोणत्या ट्रायंगलमध्ये कंडिशन्स आपल्या होतात? फक्त 30 60 आणि 90. मग एक तर आपण 30 मध्ये कन्सिडर केला, दुसरा किती झाला? हा 60. आता हा टोटल अँगल जे आहे ते किती डिग्रीचे आहेत? सगळे 90 डिग्रीचे. हा 30 झाल्यामुळे हा पण किती होणार? 60. आता 30 झाला ना, म्हणजे हा दोघांचा ॲडिशन जर आपण फाइंड आउट केलं तर तो किती होणार? 60. मग हा 60 मधून जर सबस्ट्रॅक्ट केला तर हा किती होणार? परत 30. म्हणजे परत हा ट्रायंगल मिळाला. याच्यामध्ये 90 60 आणि 30 मिळाले. बरोबर आहे. याच्यामध्ये पण काय मिळालं आपल्याला? 90 60 आणि 30. मग करेक्ट आन्सर कोणतं येणार? परत ही दोन्ही मेथडमध्ये ॲडजस्ट करू शकता. कंपॅरिझनमध्ये 90 मध्ये ॲडजस्ट करू शकता. कंपॅरिझनमध्ये मी ज्या मेथडमध्ये सांगितलं टॅन थिटामध्ये ॲडजस्ट करू शकता. आणि असं जर करायचं असेल हा ट्रायंगल ड्रॉ करून पण करू शकतो. ओके, आता अडचण आहे? नक्की डन इट. हा नेक्स्ट वन काय येतो बघा. ट्रॅपेझियम 2 नॉन पॅरलल साइड. हा तुमचा आहे विचार करण्याचा ना.
ट्रॅपेझियम आहे बघा, नॉन पॅरलल साइड्स इक्वल आहेत. नॉन पॅरलल साइड्स आर इक्वल लेंथ आहेत, इच बिंग 5 सेंटीमीटर. प्रत्येकाची साईड आपल्याला 5 सेंटीमीटर सांगितलेली आहे. डिस्टन्स, पॅरलल डिस्टन्स सांगितलेला आहे 3 सेंटीमीटर. बरं, स्मॉलर डिस्टन्स ऑफ पॅरलल साइड सांगितलं आहे 2 सेंटीमीटर. सम ऑफ डायगोनल ऑफ ट्रॅपेझियम आपल्याला फाइंड आउट करायचं. ट्रॅपेझियमच्या डायगोनलचा काय फाइंड आउट करायचं आपल्याला? सम फाइंड आउट करायचं. बघा काय मिळेल. नॉन पॅरलल साइडचं जे सांगितलेलं आहे डिस्टन्स, पॅरलल साइड मधल्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स सांगितलेलं आहे. बघा काय मिळेल. ट्रॅपेझियम आता सगळ्यांना माहिती आहे की 2 साइड कशा असतात? पॅरलल, आणि 2 साइड कशा असतात? नॉन पॅरलल. नॉन पॅरलल साइडचं डिस्टन्स माहिती आहे. देऊ ड्रॉ करून ट्रॅपेझियम कसा? ट्रॅपेझियम बघा, नॉन पॅरलल साइड्स याला कन्सिडर केला A, B, C आणि D. ट्रॅपेझियम झाला, बरोबर आहे. आता तो काय म्हणतो, किंवा मग मी असंही कसंही चेंज करा तरी काय फरक नाही पडणार. ठीक आहे. 2 नॉन पॅरलल साइड बिंग द पॅरलल. आता याचे डिस्टन्स माहित आहे 5, याचं डिस्टन्स माहित आहे 5, आणि 2 इक्वल आहेत. पुढचं काय म्हणतो तो? पॅरलल साइड अपार्ट, पॅरलल साइड डिस्टन्स, बट smaller side of a parallel side length 2 centimeter. Okay, the sum of diagonal is. हे diagonal sum find out करायचं दोघांचं. आणि बघा, तिन्ही कंडिशन सांगितले आहेत. साइडचं डिस्टन्स सांगितलेलं आहे, अपार्टचं, आणि दुसऱ्या पण कंडिशन सांगितलं. जर परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलं त्याचं डिस्टन्स आहे तुमच्याकडे, याला म्हटलं मी E, याला म्हटलं F. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित आहे. पॅरलल साइड मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती दिलेलं आहे? 3. हे पण 3 होणार. आणि परत काय म्हणतो तो? स्मॉलर साइडची लेंथ, स्मॉलर साइडची लेंथ, स्मॉलर साइड CD आहे. ₹5 नाही, 6 फूट ऑफ यायला पाहिजे. 3 to the 6 व्हायला पाहिजे. 3 to the 6 व्हायला पाहिजे. काढलं ते बरोबर आहे, तिथपर्यंत गेला तू. फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन कर, आलाय त्यावेळेस तू काढली सिस्टम बरोबर आहे, तू गेला ती बी बरोबर आहे. नाही आहे ते करून द्यावंच लागेल. आणखीन तुम्हाला 2 मिनिटं वेळ विचार करा. करून देणारच आहेत आपण, पण खरा विचार थोडासा की तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. तो चलो कैसे करेंगे, ऐसा करेंगे तो मेमरी बेसचे क्वेश्चन असले तर कसं करणार, थोडेसे टफ लेवलचे असले तर कसं करणार. विचार करा, तुमचं झालेलं आहे. असंही नाही की आपण लगेच 10वीला आहोत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. थोडंसं तुम्ही पुस्तकं वाचा, दुसरे आणखीन. तुम्हाला तेच सांगतोय पहिल्यापासून, तुम्ही एकाच्या याच्यावर नका राहू, तुम्ही आणखीन पुस्तकं वाचा, बघा, शोधा, सापेल. नहीं करके ही देना पड़ेगा. ड्यू करके फिर हो जाओ शुरू. चलो डायग्राम निकालेंगे अच्छी तरह से और करेंगे शुरू. मोटी काम तो मुझे लक्ष्य दे, ठीक है.
झाली डायग्राम आपली. याला म्हटलं आपण ए बी सी आणि डी. ए बी सी डी हा काय झाला आपला ट्रॅपेझियम. का झाला ट्रॅपेझियम? कारण डी सी आणि ए बी एकामेकाला कशा आहेत पॅरलल्स, आणि दोन लाईन काय झाल्या त्यांना इंटरसेक्ट झाल्या. कोणकोणत्या लाईन इंटरसेक्ट झाल्यात? ए डी आणि सी बी. ठीक आहे. आता तो पुढे काय म्हणतो बघा, ट्रॅपेझियम टू नॉन पॅरलल साइड इक्वल लेंथ. लेंथ कशी सांगितली? पॅरलल साइड नॉन पॅरलल साइडची लेंथ कशी सांगितली? इक्वल. म्हणजे जर याची 10 असेल तर याची किती असणार आहे? 10 असणार आहे. याची 15 असेल तर याची पण किती असणार आहे? 15 असणार आहे. सिम्पली कंडिशन. पण पुढे काय म्हणतो? बी किती म्हणतो तो आपल्याला? 5 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ आपल्याला माहिती आहे. मग ही लेंथ जी आहे कोणकोणती? एडी इज इक्वल्स टू सी बी इज इक्वल्स टू किती झाला आपला? 5 सेंटीमीटर. म्हणजे ही 5 सेंटीमीटर झाली आणि ही पण किती झाली आपली? 5 सेंटीमीटर. ओके, झालं इथपर्यंत. द पॅरलल साइड डिस्टन्स 3 अपार्ट. आता दोन पॅरलल साइड मधलं डिस्टन्स सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग दोन पॅरलल साइड आहेत ए बी. मग डिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय ड्रॉ करावा लागतो? परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागतो. इथे कंडिशन आहे की परपेंडिक्युलर ड्रॉ केल्याशिवाय डिस्टन्स दोघांमधलं मिळणार नाही. मग इकडे एक परपेंडिक्युलर झाला आणि इकडे एक परपेंडिक्युलर झाला. मग या परपेंडिक्युलरला नाव दिलं ई आणि याला काय नाव दिलं? एफ. ई एफ झाला. आता पॅरलल साइड मधलं डिस्टन्स सी ई ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू कोणाची असणार? डी एफ ची व्हॅल्यू. डी एफ ची व्हॅल्यू किती सेंटीमीटर आहे आपल्याकडे? 3 सेंटीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स झालं 3, हे पण डिस्टन्स किती झालं? 3. आलं. आता तो काय म्हणतोय पुढे? द स्मॉलर साइड पॅरलल साइड ऑफ इट्स लेंथ. कोणती साइड? स्मॉलर. बरोबर आहे. स्मॉलर पॅरलल साइडची लेंथ किती सांगितली? ही 2 सेंटीमीटर होणार. ही पण किती होणार आपली? बरोबर. परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 डिग्री झाल्यामुळे सगळं तयार झाला. ही 2 सेंटीमीटर, ही 2 सेंटीमीटर. मग मी इथे लिहितोय डी सी इज इक्वल्स टू ई एफ इज इक्वल्स टू किती सेंटीमीटर झाली? 2 सेंटीमीटर. झालं सोल्युशन्स तयार. आल्या सगळ्या कंडिशन्स होतात. आता या कंडिशन्स आल्या तर तो पुढे काय म्हणतो आपल्याला की फाइंड द सम ऑफ डायगोनल्स. आता डायगोनलचा जर विचार केला तर पहिला डायगोनल कोणता असणार आहे आपला? बीडी असणार आहे. बघा हा डायगोनल आहे आपला. हा पहिला डायगोनल आणि हा दुसरा डायगोनल. आले दोन्ही पण डायगोनल्स? आले दोन्ही पण डायगोनल्स तुमचे? ठीक आहे. आता दोन्ही डायगोनल्स आले आपले. आता या डायगोनल्सचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला? ऍडिशन. आता हे इंटरसेक्ट झाले. आता ज्यावेळेस तुम्ही विचार करसाल त्यावेळेस हे डिस्टन्स आपल्याला काढावं लागणार आहे. मी जे कन्सिडर केलं एक्स. हे डिस्टन्स काढावं लागणार आहे एक्स आणि याचं कंपॅरिझन करावं लागणार. बरोबर आहे. मग आता कंपॅरिझन म्हणजे ट्रायंगल्स कोणकोणते मिळतात बघा. हा पहिला ट्रायंगल्स येतो आणि हा दुसरा ट्रायंगल्स येतो. बरोबर. आता याच्या कंपॅरिझन मध्ये हे जर डिस्टन्स काढायचं असेल एक्स तर ही साइड आहे 3, ही साइड आहे 5. हे डिस्टन्स किती आहे? 4 येणार. हे डिस्टन्स किती येणार तुमचं? 4. कशानुसार काढला आपण? डायरेक्ट पायथागोरस नुसार. 4 आलं. हा किती होणार तुमचा? 4 होणार. आता बघा ए बीचं डिस्टन्स काय मिळतं टोटली? ए बी इज इक्वल्स टू 4 + 2 + 4 किती झाला? हा 10 सेंटीमीटर. म्हणजे टोटल डिस्टन्स आला आपल्याकडे किती आलं? 10 सेंटीमीटर. आता ज्यावेळेस हा कर्व कन्सिडर करू आपण आणि हा कन्सिडर करू कारण डायगोनल्स वरती. आता दोघांचं कन्सिडरेशन करा. बरोबर डायगोनलची व्हॅल्यू मिळणार. कोणकोणते? हे डायगोनल्स. हा ट्रायंगल एक कन्सिडर करा, हा एक कन्सिडर करा. बघा आता याचं डिस्टन्स काढायचं एसीचं. एसीचं डिस्टन्स काढण्यासाठी काय करणार तुम्ही? याला सोडून द्या थोडा वेळाकरता. 2 आणि 3चं कंपॅरिझन करा. बरोबर आहे. 2 आणि 3चं कंपॅरिझन केलं की बरोबर एसीचं डिस्टन्स येईल आणि याला सोडून द्या डिस्टन्सला. हे दोघांचं कंपॅरिझन करा. बरोबर डायगोनल्स मिळतील. बघा किती करायचं. तर तुम्हाला सिंपल करून सांगितलं पूर्णच.
बीडीचं डिस्टन्स काढण्यासाठी काय करसाल आणि एसीचं डिस्टन्स काढण्यासाठी काय करसाल, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणाकोणाचं काढायचं आपल्याला, एसीचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि बीडीचं, आणि दोघांचं काय करायचं आपल्याला, सम फाइंड आउट करायचं. बघा बरं किती एसीचं आणि बीसीचं डिस्टन्स करा कॅल्क्युलेट, लिहून गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी करा पडतात. किती मिळतं डिस्टन्स, एसीचं डिस्टन्स किती येणार तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करून दाखवलं, थोडक्यात आलंय फक्त 3√5. किती मिळणार तुम्हाला, 3√5. कोणाचं डिस्टन्स, एसीचं 3√5. आणि दुसरं पण किती येणार, दोघांचं ऍडिशन किती होणार. आता 3√5 पर्यंत जायचं असेल तर आपण काय कॅल्क्युलेशन केलं, काय कसं काढलं तू, सिंपल आहे. 3√5 पर्यंत कशी गेले तुम्ही, 6चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. 6 कोणतं डिस्टन्स कन्सिडर केलं, 4 प्लस 2 हे 6 झालं आणि हा 3 बरोबर आहे. नाही ते 4 प्लस 2 कोणतं कन्सिडर, हा बघ हा ट्रायंगल कन्सिडर केला तरी पहिले तरी कोणता पहिला, AEC. हे डिस्टन्स किती झालं टोटल, 6. हे किती आहे, 3. 6चा स्क्वेअर किती झाला, 36. 3चा स्क्वेअर किती झाला, 9. बरोबर आहे. हायपोटेनियस आला, हायपोटेनियस म्हणजे डायरेक्ट कोणता आला, AC. म्हणजे याचं काम संपलं. आता या डायगोनलसाठी हा कन्सिडर केला इकडचा 4 प्लस 2 6. ओके, आणि बाकीच्या कंडिशन्स नाही येते, येते का डोक्यात, नाही केलंय नाही. बरं, हा ट्रायंगल कन्सिडर केला होता मी, बरोबर आहे. हा ट्रायंगल कोणता आहे आपला, ACE मध्ये. कोणत्या ट्रायंगल मध्ये, ACE मध्ये. ई अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. हा 90 डिग्रीचा, बरोबर आहे. आता याच्या बेस किती आला आपला, हा झाला होता 2 आणि एक्स व्हॅल्यू किती आली होती 4. म्हणजे कोणता आला, AEचा स्क्वेअर प्लस कोणाचा करणार, ECचा स्क्वेअर इज इक्वल्स टू कोणता येणार, डायरेक्ट AC स्क्वेअर. मग आता AEचा स्क्वेअर, AE किती आहे तुमच्याकडे 6, EC किती आहे 3. याचा स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर. हा झाला ACचा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर किती झाला तुमचा 36. याचा किती झाला 9. इज इक्वल्स टू किती आला AC. AC इज इक्वल्स टू 9 प्लस 36 किती झाला 54. बरोबर, म्हणजे किती आला डायरेक्ट मिळतो 3√5. ओके, 45ला जर सिम्प्लिफाय केलं तर हॅलो. आता 3√5 एक डायगोनल आला, दुसरा डायगोनल पण किती येणार तुमचा 3√5 येणार, कारण या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, सेमच आहेत. डिस्टन्स सेमच आहे, 3च आहे, बरोबर आहे. आणि हे डिस्टन्स किती आहे 6च आहे. म्हणजे याचा डबल पार्ट केला तर याचा डबल पार्ट जर केला तर तो किती येतो, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट होता, थोडंसं विचार करायचं होतं की कोणकोणते डायगोनल्स कन्सिडर करायचे आणि कोणते पॅरलल डिस्टन्स कन्सिडर करायचे. मिक्स झालं सगळे डायग्राम. परत डायग्राम देऊ का, गरज नाही ना, नाही ना. कन्सेप्ट तर क्लिअर झाला ना, सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट क्लिअर होणार आणि आन्सर आहे ना. 6√5 कसं मिळतं. आता हा एक ट्रायंगल झाला, हा एक ट्रायंगल झाला. आता दुसऱ्यासाठी जो ट्रायंगल कन्सिडर केला ना तुम्ही दुसऱ्या कंडिशनसाठी, तो हा कन्सिडर केला पाहिजे, हा वाला. आणि पहिल्यासाठी हा वाला. थोडी सगळे मिक्स झाले सगळे, जाऊ ठीक आहे. हा नेक्स्ट नंबर आहे. The rectangle lies between 40 centimeter area, 40 centimeter square, 45 centimeter square. One side is 5. Diagonals रेशियो तुम्हाला फाइंड आउट. डायगोनल लाईज कोणकोणत्या लाईन नंबर मध्ये डायगोनल लाईज होतं हे काढायचं.
तर पहिला आन्सर आहे 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर मध्ये लाईज होतो का डायगोनल? 9 सेंटीमीटर 11 सेंटीमीटर मध्ये लाईज होतो का? 10 12 मध्ये लाईज होतो का? 11 13 मध्ये लाईज होतो का? एरिया सांगितला आहे 40 ते 45 मध्ये आहे, साईड माहिती आहे, फक्त डायगोनलचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. कशामध्ये लाईज होत आहे? कोणत्या दोन पॉईंट मध्ये लाईज होत आहे? पॉईंट आहेत आपले 9 11 10 12 11 30 8 आणि 10. आणि एरिया लाईज होतोय 40 आणि 45 मध्ये. एक साईड माहिती आहे पाहिजे रेक्टँगलची. आणि रेक्टँगलचा प्रत्येक अँगल असतो 90 डिग्री. हा रेक्टँगल आहे आपला, इकडे करतो ड्रॉ. हा डायगोनल आहे. हा ए बी सी डी रेक्टँगल आहे. आणि याचा एरिया दोन पार्ट मध्ये लाईन होतो. एक 40 मध्ये लाईन होतो आणि दुसरा किती मध्ये लाईन होतो? सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. एक साईड सांगितलेली आहे 5. तर आपल्याला काय काढायचं आहे? डायगोनल्स कोणत्या ह्याच्यामध्ये लाईन्स होतात. बहुत इजी. खेळ झालेला आहे आपलं, म्हणून मी थोडंसं सांगतोय तुम्हाला, सोपं आहे म्हणून. रेक्टँगल वगैरे या कंडिशन झालेल्या आहेत नाही. हे बघा एरिया लाईज होतो, कशामध्ये लाईज होतो? 40 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 45 सेंटीमीटर स्क्वेअर. एक साईड माहिती आहे, दुसरी साईड काढता येईल का? दुसरी साईड काढता येईल का? काय असतो रेक्टँगलचा एरिया? L इंटू बी, बरोबर आहे. मग दुसरी साईड जर काढायची असेल तर मी थोडंसं फक्त मांडताना असं म्हणतो 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे आणि 45 पेक्षा कमी आहे. काय आहे आपला हा एरिया? 40 पेक्षा जास्त आहे आणि 45 पेक्षा कमी आहे. लेंथ माहिती आहे एक साईडची, बरोबर आहे. एक लेंथ माहिती झाली, याला डिवाइडेड बाय 5 घेतला, याला डिवाइडेड बाय 5 घेतला. आता हा किती होणार? 8. हा किती होणार? 9. बरोबर आहे. लेंथ पण माहिती झाली आता, बरोबर आहे. 8 चा स्क्वेअर किती झाला? 64. प्लस किती करणार तुम्ही? 25. तर डायगोनल काढायचा आहे. काय काढायचं आता? डायगोनल. हा झाला डायगोनल. हा बरोबर आहे. आणि दुसरा काढणार तुम्ही 9 चा स्क्वेअर प्लस 25. कारण डायगोनल काढायचा. आता बघा 64 प्लस 25 दोघांचं ऍडिशन किती होतं? 89. हे झालं 89. आणि 81 प्लस 25 चं ऍडिशन किती होतं? 106. ओके. आता 106. आता आपल्याला 9 सेंटीमीटर पर्यंत पाहिजे, बरोबर आहे. मग याचा जर स्क्वेअर रूट काढला आपण, 89 चं स्क्वेअर रूट किती येतं? 89 च्या जवळचा नंबर कोणता आहे? 9 आहे, बरोबर आहे. म्हणजे 9 पेक्षा कसं असणार आहे? मोठा असणार आहे. 89 हा नंबर कोणाच्या जवळचा आहे? 9 च्या जवळचा आहे. मग 9 पेक्षा मोठा असणार आहे स्क्वेअर रूट, म्हणजे 9 पासून समथिंग पॉईंट मिळणार तुम्हाला, काहीतरी आन्सर मिळणार आहे पुढे, बरोबर आहे. आणि 106 कोणाच्या जवळ आहे? 10 च्या जवळ आहे, कारण 100 आला, बरोबर आहे. मग 100 म्हटल्यानंतर 10 पॉईंट समथिंग मिळणार. मग कुठं लाईज होणार? 10 पेक्षा मोठा आहे आणि 8 पेक्षा पण मोठा आहे. किती आला तुमचा आन्सर? 89. 9 च्या समोर आणि 11 च्या मध्ये. थोडंसं मेमरी बेस आहे. एकच एरिया सांगितला आहे, तर 2 एरिया सांगितले असते तर मग वेगवेगळ्या असतात. हा
ओके डन इट झालं. हा काय बघा parallelogram PQRS midpoint AB. Parallelogram ABCD. PQRS is the midpoint of AB. P Q R S. Midpoint म्हणजे distance, 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 distance same है. But consider the following statement: area of triangle APS APS is less than area of triangle DSR D include केला DSR. आता याचा एरिया काय म्हणतो तो लेस दॅन आहे किंवा BD इज लेस दॅन AC. BD कुठे गेला आपला BD इज लेस दॅन AC. होईल काही कंडिशन आपला याचा एरिया आणि याचा एरिया जर हे मिड पॉईंट असतील तर हा दोन्ही एरिया कसे असतात सेम असतात. म्हणजे कंडिशन आपला होत नाही. पुढचं काही असतं. ठीक आहे. पुढचं काय म्हणतो तो ट्रायंगल ABC 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PPQ. ट्रायंगल ABC कोणता आहे बघा. हा ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल. हा ट्रायंगल ABC चा एरिया 4 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PQ याच्या 4 टाइम्स आहे का एरिया. हो याच्या 4 टाइम्स आहे. कोणाचा एरिया हा जो ट्रायंगल कन्सिडर करतोय आपण हा छोटा वाला याच्या 4 टाइम्स कोणाचा एरिया असणार ट्रायंगल ABC चा. म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. कोणत्या याचं करेक्ट आहे सेकंड नक्की. बोथ A and B नाही इथे जे आहे ना ओनली 2. कन्सेप्च्युअल आहे थोडंसं फक्त. कोणकोणते एरिया सेम असतात आणि कोणता टाइम्स आहे. आता एक जर एरिया सांगितला असेल हा आणि मोठ्याचा जर काय सांगितलं असेल तर काय फॉर्म्युला वापरायचा डायरेक्ट 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. होला त्याच्या फॉर्म्युलेमध्ये पण तुम्हाला क्रिएट करता येईल आणि इकडे पण हे कॅल्क्युलेशन्स करू शकता. हा वाला काय बघा एरिया ऑफ रोम्बस साइड इज 13 सेंटीमीटर. वन डायगोनल इज 10 सेंटीमीटर. दुसरा डायगोनल काढा एरिया काढा. रोम्बसचा एरिया काय असतो ते तिथून सुरुवात करावं लागेल. half of diagonal D1 and D2. Half of diagonal D1 and D2. एरिया हा झाला फॉर्म्युला. यामधला एक माहित आहे डायगोनल तो आहे 10. दुसरा डायगोनल काढायचा आहे आणि ऍडजस्ट करायचं. साईड पण माहिती आहे बस किती आहे 13. किती आला दुसरा डायगोनल 24. दोघं 12 120 आहे संपलं. 120 त्याचा आन्सर 120. रोम्बसचा एरिया डायगोनलचं सिम्प्लिफिकेशन. एक साइड माहिती आहे अँगल किती डिग्रीचा असतो रोम्बसचे माझ्याही लक्षात नाही. डायगोनल 90चा असतो ते महत्वाचं. मग हा रोम्बस आहे कन्सिडर केला आपण ABC आणि D 90 डिग्रीचे डायगोनल्स झाले. आता याला म्हटलं मी E पॉइंट. ओके आता इथे काय होतं तो एका डायगोनलची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे 10.
म्हणजे हा जर 5 झाला तर हा किती होणार 5, हा किती होणार 13, बरोबर आहे. साईड आहे ना म्हणजे एक साईड आपण कन्सिडर केली ती किती झाली 13. आता हे जर काढायचं असेल बरोबर आहे तर पायथागोरसची प्लेटनुसार याचा आन्सर किती येतं 12. मग हा पण किती झाला 12. आता 12 प्लस 12 किती झाला हा डायरेक्ट 24. हे दोघांचं ॲडिशन किती झालं होतं 10. हाफ 10 इंटू 24 12 12 10 चा 120. इथं खूप सोपं होतं याच्यामध्ये काहीच नव्हतं. हा नेक्स्ट पण काय बघा कन्सिडर करायचे समस्या आहेत ना हे लिहून ठेवायचं त्याचं शोधून आणा तुमच्याकडे. हे लिहून ठेवा सम तुमच्याकडे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट करायचे तुम्हाला बघा कंपॅरिझन करून करायचं आहे रेक्टँगलचं. लिहून ठेवा असं म्हणायचं आहे शोधा. पाठीमागच्या सम सारखंच आहे फक्त त्याचं शोधून आणा. लिहून ठेवा सम तुमच्याकडे ABCD इज अ पॅरलोग्राम is not rectangle, then twice AB square plus BC square is not equals to AC square plus BD square. बरोबर. आणि दुसरं स्टेटमेंट आहे ABCD is rhombus, AB is equals to 4 cm, then AC square plus BD square is equals to n square, some positive integer. n हा some positive integer आहे कोणता तरी. बरोबर. तर कोणकोणते स्टेटमेंट करेक्ट आहे only one, only second, both first and second, neither one nor second. ठीक आहे. लिहिला का लिहून ठेवला का याचा शोधायचं तुम्हाला. हां सम लिहून ठेवा म्हणजे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे पॅरलोग्राम रेक्टँगल मध्ये आणि दुसरं कशामध्ये क्लिअर करायचं आहे रोम्बस मध्ये. तुम्हाला याचा आन्सर मिळेल. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त डायग्राम ड्रॉ करून कॅल्क्युलेट करता येतं. त्याचा पहिला कॅल्क्युलेट नाही सांगणार. AC आणि BD बघा काय काय आहे तर AB आणि BC काय काय आहे तर चला लिहिला असं. हा ठीक आहे. त्याचा आन्सर उद्या सांगेल मी तुम्हाला. हे बघा काय ABCD इज अ पॅरलोग्राम. E is the point BC such that BE is to EC, M is to N. If AE and DB intersect in F, then what is the ratio of triangle FEB to the area of triangle AFD? दोघांचा रेशो काय आहे ते फाइंड आउट करायचं. ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा. ट्रायंगलच्या काय काढायचं आहे एरियाचा रेशो. देखो क्या है उसका आंसर. ABCD is a parallelogram. तुमचा पॅरलोग्राम ABCD. BC ला काय करतो एक लाईन इंटरसेक्ट करते. E इज द पॉइंट ऑन BC. हे E हा पॉइंट BC वरती आला कोणत्या रेशो मध्ये ऍडजस्ट करतो BE. BE ची व्हॅल्यू आहे M, याची व्हॅल्यू आहे N. इफ AE अँड DB आता AE कोणता आहे हा AE आहे हा AE आणि दुसरा कोणता आहे तुमचा DB. हा DB आहे DB हा इंटरसेक्ट करतो कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो एक पॉइंट देऊन टाका त्याला F मध्ये इंटरसेक्ट करतो. ठीक आहे कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो F मध्ये. झाला F मध्ये इंटरसेक्ट. आता पुढे द रेशो ऑफ एरिया कोणता ट्रायंगल FEB म्हणजे हा ट्रायंगल आणि दुसरा एरिया आहे AFD हा ट्रायंगल. या दोघांचा एरिया कम्पेअर करायचा. हा
या दोन्ही ट्रायंगलचा एरिया कम्पेअर करायचा. कोणकोणत्या? हे जे मी राऊंड शेप केले, हा ट्रायंगल, हा ट्रायंगल, दोघांचा एरिया कम्पेअर करायचा. बर, पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड इक्वल, पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड इक्वल कशामध्ये सांगितले? रेशो मध्ये. हा किती होणार रेशो मध्ये? होतं का? एक कॉन्स्टंट मल्टिप्लाइड करतो आपण रेशो साठी, nx इंटू mx झाला. आता हा nx हा mx cd ला इकडे जर एडी कडे आलो आपण, कोणत्या कंडिशनवरून? सीबीच्या कंडिशनवरून कोणत्या याचं? एडी कडे. तर आन्सर काय येणार याचं? mx प्लस nx आला. आता या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये कंपॅरिझन मध्ये बरोबर आहे, हे कसे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत कारण हे अपोजिट अँगल इक्वल आहेत बरोबर आहे. आणि आणखी कोणती साईड इक्वल आहे याच्यामध्ये? ही जी बी काढली आपण ती इक्वल होते, म्हणजे दोन्ही कशा थोडक्यात सिमिलर आहेत. मग एरिया सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता काढायचा आपल्याला? एफ ई बी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता असणार तुमचा? आता दुसरा ए एफ डी. याच्यामध्ये काय येतं? साईडचा स्क्वेअर. मग साईड कोणती कन्सिडर केली मी? बीई चा स्क्वेअर अपॉन एडीचा स्क्वेअर. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचं कंपॅरिझन रेशो असतो साईडचा स्क्वेअर. फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा असतो साईडचा स्क्वेअर. आता हा कन्सेप्ट पाहायचा असेल तर 10वीचं पुस्तक काढायचं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही कन्सेप्ट सांगितला, हा कोणत्या पुस्तकात आहे? 10चं बुक काढायचं कोणाचं पण आणि सर्च करायचं, बरोबर तुम्हाला आन्सर येऊन जाईल त्याचं. ठीक आहे. आता बीई किती आपल्याकडे? एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर स्क्वेअर केला मी मला. आणि दुसरं हे होईल एम प्लस एन, म्हणजे मी इथून कॉमन काढतोय एम प्लस एन, ब्रॅकेटच्या बाहेर काय काढला? एक्स, म्हणजे एक्सचा पण काय होणार? स्क्वेअर, आणि एम प्लस एनचा काय होणार? स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर काय होऊन जाणार? कॅन्सल. याला मला लिहिता येतं एम अपॉन एम प्लस एन ब्रॅकेटचा बघा किती सोपं आहे. टेन्सच्या कंडिशन्स अप्लाय केली फक्त आपण. चला हा बघा काय शेवटचा सम घेऊयात. हा क्वाड्रिलॅटरल इनडिस्क्राइब सर्कल AB is parallel to CD, AC is equals to BD, then equilateral. हे सोपं आहे ना, बोलले असेल. पॅरलोग्राम होणार, रोम्बस होणार, ट्रॅपेझियम होणार, युनियन ऑफ दिस होणार. नाही ना, रोम्बस होतो का? नाही होते रोम्बस, हे होतच नाही. दोघांमध्येच कम्पेअर करा. आता पॅरलोग्रामच्या चारही साईड कशा असतात? इक्वल अँड पॅरलल. तर इथे काय सांगतो? AC इज इक्वल्स टू एकच साईड सांगतोय. AC ला कोणती आहे? BD इक्वल आहे. कोणता होणार? हे बिन होत नाही. नन ऑफ दिस आन्सर नाही, म्हणजे आन्सर कोणता आहे? ट्रॅपेझियम. दोन पॅरलल साईड्स आहेत आणि ते इक्वल आहेत. सॉरी, AB पॅरलल इक्वल BD, म्हणजे त्या नॉन पॅरलल साईड्स इक्वल आहेत म्हणतो. AB पॅरलल टू CD आणि AC इज इक्वल्स टू काय म्हणतो? BD. हे ड्रॉ केलं मी, ठीक आहे, हे ड्रॉ झालं, हे केलं, सर्कल मध्ये तयार. याला काय नाव दिलं आपण? A, आणि हा B, आणि हा C, आणि हा D. AB इज इक्वल्स टू काय आहे? CD आहे. ओके. आणि AC पॅरलल आहे, पॅरलल. हे दोन्ही एकमेकाला कशा आहेत? पॅरलल्स आहेत. आणि दुसरं काय म्हणतो? AC डायगोनल्स कशा आहेत? इक्वल आहेत. कोणत्या कंडिशन मध्ये? नाही, ट्रॅपेझियम मध्ये दोन पॅरलल साईड इक्वल ट्रॅपेझियम आन्सर आहे तसं. त्यामुळे ड्रॉ कसं झालं व्यवस्थित? ट्रॅपेझियम तयार होतं. ठीक आहे, त्याचा आन्सर ट्रॅपेझियम लक्षात ठेवा. ओके.
किती झाले ते 9 आणि हा एक 10. आणखी एक सम सांगतोय तुम्हाला घरी करण्यासाठी. याचा आन्सर करू आणा. बघा काय ABCD is a quadrilateral such that BC is equals to BA, CD is greater than AE, which of the one is falling correct? कोणाचा एरिया जास्त असणार, कोणता अँगल जास्त असणार? अपोजिट अँगल्स आहेत, क्वाड्रिलॅटरल अँगल्स आहेत. बघा इथं ते आन्सर करून चाल. आणखी आहेत काही सम्स ते उद्या बघूया. ठीक आहे. आणि पॉलिगॉनच्या कंडिशन्स पण उद्या बघूया. नंबर ऑफ साइड फाइंड आउट करायचे आहेत, नंबर ऑफ अँगल्स फाइंड आउट करायचे. एक्सटिरियर अँगल आणि इंटिरियर अँगल दोन अँगलवरतीच कन्सिडरेशन आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD, BC इज इक्वल्स टू BA. तर कोणता अँगल तुमचं जास्त असणार ते तुम्हाला फाइंड आउट करायचं, किंवा कोणते अँगल इक्वल आहेत तेवढं फाइंड आउट करायचं. क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करा. बरोबर आन्सर आहे. आन्सर करून निवडाय सम. 2 सम सांगितले तुम्हाला. बरोबर आहे. हां हे 2 समचा आन्सर करून आणा. बघूयात आपण पुढे काय होतं. ठीक आहे. तर थँक्यू ऑल ऑफ यू. गुड डे. करावं लागेल.